एखाद्या माणसाचं मोठेपण ठरवताना त्याचे शत्रू किती मोठे होते हे पाहिलं जातं. जेवढा मोठा शत्रू तेवढी मोठी कीर्ती त्याच्या वाट्याला येते. याच पट्टीवर मोजायचं तर तारा राणी या भारताच्या इतिहासातील सर्वात महान लढवय्या स्त्री होत्या. हे त्रिकालाबाधित सत्य इथेच होतं. कारण भारताच्या 2000 वर्षांच्या इतिहासाला सर्वात मोठा विलन हा ताराबाईंचा शत्रू होता. 1700 साली आपल्या पतीच्या निधनानंतर म्हणजे राजाराम महाराजांच्या निधनानंतर ही 25 वर्षाची पोर औरंगजेबाला विनंती करत होती की औरंगजेबानं हे युद्ध थांबवावं, समेट करावा. पण औरंगजेब बदलला नाही. शिवाजी महाराजांचे हे राज्य पूर्णपणे गिळून त्याला इतिहासात अमर व्हायचं होतं. पण पुढच्या 3च वर्षात महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात असं नाचवलं की औरंगजेब ताराबाईंना समेट करण्याची विनंती करत होता. आणि ताराबाई म्हणत होत्या, आता समेट नाही, आता शेवटच होईल मुघल साम्राज्याचा. ज्या दिवशी औरंगजेब मेला त्या दिवशी मराठे गुजरातमध्ये होते, माळव्यात होते, कर्नाटक, तमिळनाडूमध्ये होते. महाराणी ताराबाईंचा आणि मराठ्यांचा हा झंझावात बघून मरण हे नियतीनं महत्वाकांक्षी औरंगजेबाला केलेला न्याय होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अजमशहा याने स्वतःला बादशाह घोषित केलं आणि या नव्या बादशाने मराठ्यांच्यात फूट पाडण्याच्या उद्देशाने संभाजी महाराजांचे पुत्र युवराज शाहू यांना सोडून दिले. युवराज शाहू आणि तारा राणी पुत्र शिवाजी यांच्यात मग मराठ्यांच्या राज्याचे खरे वारसदार कोण यावरून भांडण सुरू झाले. 1708च्या खेडच्या लढाईत विजय होऊन स्वराज्याची 2 शकले झाली. शिवरायांच्या स्वराज्याच्या कोल्हापूर आणि सातारा या 2 नव्या गाद्या निर्माण झाल्या. याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ आम्ही या अगोदरच YouTube चॅनलवर अपलोड केला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देत आहोत. औरंगजेबाचा शेवट होईपर्यंत एक वज्रमूठ होऊन लढणारे मराठे सरदार देखील मग ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यात विभागले गेले. रामचंद्र पंत अमात्य, शंकराजी नारायण, परशुराम पंत प्रतिनिधी, गोदाजी चव्हाण, बाळाजी घोरपडे असे अनेक सरदार ताराबाईंच्या बाजूने राहिले. तर चंद्रसेन जाधव, बाळाजी विश्वनाथ, खंडो बल्लाळ, खंडेराव दाभाडे असे अनेक सरदार शाहू छत्रपतींच्या बाजूने आले. या दोन्ही बाजूंच्या लोकांच्या मनात नेहमीच चलबिचल चाललेली असायची. कुठल्याही कारणासाठी हे लोक बाजू बदलून तारा राणी गटातून शाहूंकडे आणि शाहूंच्या गटातून तारा राणींकडे उड्या मारत असत. या सरदारांची स्वार्थी आणि धरसोड वृत्ती हे या काळातील मराठेशाहीचे एक नवीन दुखणे होते. 1713-14 पर्यंत शाहू महाराजांचे सेनापती हरिश्चंद्रसेन जाधव तारा राणी गटास येऊन मिळाले. तर तारा राणींच्या अत्यंत विश्वासू आणि कर्तबगार सरदार कान्होजी आंग्रे यांना बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी शाहूंच्या गटात आणले. राजाराम महाराजांच्या 3ऱ्या पत्नी राजसबाई यांच्याकडून राजाराम महाराजांना 1698 साली एक पुत्र झाला. राजाराम महाराजांनी त्यांचे नाव ठेवले संभाजी. इतिहासात आपल्या सोयीसाठी त्यांना दुसरा संभाजी असे म्हणतात. आपणही तेच म्हणू. राजाराम महाराजांच्या या पत्नी कागलच्या घाटगे घराण्यातील होत्या. 1700 पासून या राजसबाई आणि दुसरा संभाजी यांचे जीवन एक प्रकारे महाराणी ताराबाईंच्या सावलीत गेले. राजसबाईंनी स्वराज्याच्या शत्रूविरुद्ध कधी काही हालचाल केल्याची माहिती कुठे आढळत नाही. पण असे शांत आणि अनुपद्रवी वाटणारे लोक कधी कधी मोठा खेळ खेळतात आणि राजसबाईंनी तोच केला. शाहूंचे राज्य संपवण्यासाठी ताराबाई अनेक राजकारण करीत होत्या. त्यांनी कधी हार मानली नव्हती. त्यांची कोल्हापूरच्या राजकारणावर, प्रशासनावर मजबूत पकड होती. पण ऑगस्ट 1714 मध्ये राजधानी पन्हाळा येथे नवीनच कट शिजला. ताराबाईंचा विश्वासू सेवक गजोजी जाधव, अंताजी त्रिमल, खासील गडकरी, पन्हाळ्याचे किल्लेदार आणि मुख्य अधिकारी तुळोजी शितोळे यांनी ताराबाईंना व त्यांचे पुत्र शिवाजी यांना पन्हाळ्यावर अचानक कैद केले आणि राजसबाईंचे पुत्र संभाजी हे कोल्हापूरचे नवे छत्रपती असतील अशी घोषणा केली. हा कट इतका गुप्तपणे रचला गेला की प्रशासनावर एवढी पकड असणाऱ्या ताराबाईंना चुकूनही शंका आली नाही. ताराबाईंना हा प्रचंड धक्का होता. 1714 पासून पुढे 1731 पर्यंत जवळजवळ 17 वर्ष ताराबाई पन्हाळ्यावर कैदेत राहिल्या. ताराबाईंचे पुत्र शिवाजी यांचा 1726 कैदेत असतानाच मृत्यू झाला. औरंगजेबाला पाणी पाजणाऱ्या ताराबाईंवर हे संकट आले तरी कसे त्याबद्दल आपण बोलूच. आणि या कटात आणखी कोण सामील होतं तेही पाहू. महाराणी ताराबाई आणि राजाराम महाराज यांच्या राज्य चालवण्याच्या पद्धतीत विशेष फरक होता. राजाराम महाराज शांत आणि संयमी होते, तर ताराबाई आक्रमक आणि आग्रही. तुलनाच करायची तर शाहू महाराज यांचा स्वभाव एकंदरीत त्यांचे चुलते
राजाराम महाराजांसारखा होता. त्यामुळे बऱ्याच सरदारांना जे स्वातंत्र्य राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत मिळालं ते ताराबाईंच्या काळात राहिलं नाही. त्यामुळे ताराबाईंनी अनेक लोक दुखावले. त्यापैकी एक मोठी व्यक्ती होती ती म्हणजे रामचंद्रपंत अमात्य. रामचंद्रपंत अमात्य आणि शिवाजी महाराज यांच्यापासून दुसऱ्या शिवाजीपर्यंत म्हणजे ताराबाईंच्या काळापर्यंत 4 छत्रपतींच्या बरोबर काम केलं होतं. रामचंद्रपंत अमात्य राजाराम महाराजांच्या काळात महाराष्ट्रातील संपूर्ण कारभार स्वतः सांभाळत होते. संताजी घोरपडेंसारखे सेनापती देखील पंतांना अतिशय सन्मानाने वागवत. गिरजोजी जाधव, अंताजी त्रिमल गडकरी किंवा तुळोजी शितोळे हे कोल्हापुरातले दुसऱ्या दर्जाचे सरदार ताराबाईंच्या विरोधात जाऊन स्वतःच्या जीवावर अशी एखादी कारवाई करणे अवघड आहे. राजसबाईंनी या बंडासाठी रामचंद्र पंतांच्या सारखे चाणक्य आणि मुत्सद्दी राजकारण्याची मदत घेणे अनिवार्य होते. नंतरच्या काळात मिळालेल्या कागदपत्रांवरून रामचंद्रपंत अमात्य यांचा या बंडातील सहभाग सिद्ध देखील झाला आहे. 11 डिसेंबर 1714 रोजी गोव्याच्या पोर्तुगीज व्हाईसरॉयने रामचंद्र पंतांना या बंडात जे यश मिळाले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन देखील केले आहे. विशेष म्हणजे हे बंड यशस्वी झाल्याची गोष्ट रामचंद्र पंतांनीच गोव्याच्या व्हाईसरॉयला कळवली होती. हेही त्या पत्रात नमूद आहे. करवीर रियासतकार समा गर्गे आणि ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार देखील रामचंद्र पंतांच्या या बंडातील सहभाग मान्य करतात. शाहू महाराजांचा सेनापती चंद्रसेन जाधव ताराराणी गटात आल्यानंतर देखील पंतांना त्यांचे वजन कमी झाल्याची जाणीव झाली असावी. त्यामुळे 1711-12 मध्ये रामचंद्र पंत शाहू महाराजांकडे जायच्या तयारीत होते हे देखील स्पष्ट होते. शाहू महाराज आणि पंतांच्या दरम्यान झालेल्या एका गुप्त कराराचा देखील कागद उपलब्ध झाला आहे. त्यात पंतांकडे असणारी सर्व वतने, इनामे, मुकासे पूर्वत चालण्याचे आश्वासन शाहू महाराजांनी दिले आहे. पण पुढे शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाई दिल्याने पंत कोल्हापुरातच राहिले आणि राजसबाईंच्या मदतीने ताराबाईंचाच काटा काढला. राजसबाई या कोल्हापूर जवळच्या कागलच्या घाटगे घराण्यातील असल्यामुळे त्यांना त्यांची ही साथ असल्याची शक्यता आहे. शिवाय कोल्हापूर प्रांतातील छोट्या मोठ्या राजकारणाची जाण देखील त्यांना असणार आहे. ताराबाईंचा स्वभाव जरी आक्रमक असला तरी त्यांच्या कर्तृत्वाची तुलना करावी अशी व्यक्ती त्यांच्यानंतर मराठ्यांच्या इतिहासात झालीच नाही. त्यामुळे त्या काळातील सरदारांची आणि महत्वाच्या व्यक्तींची स्वाभिमानी वृत्ती हीच महाराणी ताराबाईंच्या विनाशास कारणीभूत ठरली असे म्हटले पाहिजे. या बंडाने ताराबाईंच्या सारखे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व इतिहासाच्या पानावर मागे पडत गेले. ताराबाईंच्या हाती सत्ता राहिली असती तर मराठ्यांचा इतिहास नक्कीच वेगळा असता यात संशय नाही. त्यामुळे पन्हाळ्यावर झालेली ही राज्यक्रांती मराठ्यांच्या इतिहासातील एक दुर्दैवी घटना होती असेच म्हटले पाहिजे. या व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.